28 ऑगस्ट ही शेवटची तारीख, त्यानंतर 29 ऑगस्ट पासून आर पारची लढाई सुरू होते। मनोज जरांगे पाटलांनी थेट साताराच्या भूमीवरून सरकारला अल्टिमेट दिलाय। नक्की काय घडलंय बघा। काल सातारा जिल्ह्यातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा एल्गार पुकारलाय। पहिला मुद्दा, 58 लाख कुणबी नोंदी मिळून सरकार प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करते, असा थेट आरोप त्यांनी प्रशासनावर केलाय। दुसरा मुद्दा असा होता, राजकीय दबावामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपात अडथळा आणली जात आहे, पण 28 ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू होणार। तिसरा मुद्दा असा होता, मराठाच्या वाट्याला जाल तर गाठ आमच्याशी आहे, पूर्ण आरक्षणाशिवाय आता एक पाऊलही मागे हटणार नाही। जरांगे पाटलांच्या 29 ऑगस्टच्या इशाऱ्यामुळे आता राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकार 28 ऑगस्ट पूर्वी निर्णय घेणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।